ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चना सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, करी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमान सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी शनमुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जानिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृपपावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते एसे लाधीजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहीजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असा तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजदांचे. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानत्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावली, सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कान आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृती मित्र, घरासी आला पराशर. सर्व वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जे बी मनुष्य बागती अपार, तेसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणीय. जनमेजये सर्पसत्र केले, जे आस्तिके मध्येचे राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची सदटाऊनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृ कैवारे, पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरी धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. शौरपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासे. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना.
पुढे हे केसे राज्य करीते, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमारा आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी. नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेची. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे चिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सौभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छिती, ते ते महानंदा पुरविते. कोटी लिंगे करविती, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीते करुणी. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सवेंची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून, त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व, पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नपंचके. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकणे. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानिले, सवेंची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी, म्हणून वंदी लिंगांते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावे ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतनही. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण. मंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करिता शयन. रत्नखचित मंचकी, तिचे केसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी, त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळीस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्न, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरे एकूण,
वक्षस्थळा घेत बुडवून म्हणे, दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुलो देतो प्राण. लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला. आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला. समीपा आला कुंडांच्या, अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सविंग, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्षे सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तेसा प्रगटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळे भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नेर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविते. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरुणी अकस्मात. महानंदेचे झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळ. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी केची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथेची गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरत रुची मने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धव लागरे, भक्ता कारणे निर्मेली. जेथे ओसनता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्व पुण्य करुणी, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणे डोळस, शिवभजनी लाविती बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती. हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस. एवढाचे पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलीन देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक, दुःखा नवी पडले पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपणा. तुम्हा वाटले विषाहून, विशेष येसी ती गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणेसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहोळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, ब्रह्मा म्हणून. ते ध्वनी माया सत्य, तेथुनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशी निर्मिला पीतवसन, रजांशी सृष्टी करता द्रोहीन. तमांशी रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन,
त्याहून अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सत्पुत्रा सांगे रुद्रहा. मग संप्रदाय ऋषी पासोने भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे येऊ इच्छिते. जप तप शिवाहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरले. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडेल सदा. यम सांगे धुंतां प्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जासनी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे तया लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ सदगदित होऊन बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित त्यांपासून. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सभे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून. आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभी करा. रुद्रोदक शिंपून सावध केले राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगासारखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले. तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभसते. दिगंतम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणे गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तयेवेळी देवसुमने वर्षते. अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महास्फुर मृदंग वाद्ये गर्जते. अनेक वाद्यांचा गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन बोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्र. म्हणे आवडे तितके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची एकले मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवाणी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे. की नैदैवासी सापडे चिंतामणी.
की शुदिता पुढे क्षीराब्धी ए धावुनी तेसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन ओतानपादी कया दुहृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीचा कर तळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैने दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गाहपत्य आहवनी उभे टाकले देखता पराशरादे सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुने धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवभीर भद्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवस्तुत एकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता केसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यानंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगज माता अपराध न कळता घडला ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणे अनेक सहस्र रुद्र करुणी मोहोत्साह करीत असे शतुरुद्र करिता निशेष शताऐशी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्ज्ञान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंते वंदवणी नेती शिवपदा 10 कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होते यावरी कलियुग निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाली ते काळी मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बेसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच्य बाधा रोग तारुणा न बाधीची सर्वथरी येथे तो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा बिटाळ न व्हावा त्यासी प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्य जावे जीव भावे जेवी सुशीलक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीसी त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन एखंड 11 अध्याय गोढा इति 11 अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु
तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.